मला कानाचा जरा प्रॉब्लेम आहे, डॉक्टर इलाजच करत नाही. जय भीम. आज प्रबुद्ध भारत 70वा वर्धापन दिवस, त्यानिमित्त या सभागृहामध्ये आपण प्रबुद्ध भारतच्या वाचक मेळाव्यात सामील झालेलो आहोत. या निमित्त इथे उपस्थित सन्माननीय अंजलीताई, या कार्यक्रमाचे अध्यक्ष नानाजी नगराळे, त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण कृष्णाजी करमकर, विशाल वाघ, बरेच नाव आहे त्याच्यामध्ये आमचे मित्र, कलीग, आमच्यासोबत राज्य कार्यकारिणीत काम करणारे कुशल विश्राम दादा आणि संघ, या सोबत इथं उपस्थित सगळ्या वाचकांना माझा परत एकदा क्रांतिकारी जय भीम. विचार मंचाच्या औपचारिक प्रशिक्षणाची गरज आहे मला, कारण की फार असं सगळ्यांची नावं वगैरे घेऊन बोलणं होत नाही. आणि हा वाचक मेळावा आणि मी ज्या समुदायातील प्रतिनिधी आहे, मी तृतीयपंथी आहे, मी घिसाडी समाजातली भटक्या विमुक्तांमधली आहे, तिथे वाचनाचा संबंध असं सगळं मी बघापासून स्वतःला आठवून देते, रिमाइंडर देते. आणि तेव्हा मला एक गोष्ट आठवली आहे ती, की एका राजाच्या दरबारामध्ये एक जाती व्यवस्थेत वरचा मानला गेलेला व्यक्ती येतो त्याच्या 8 वर्षाच्या मुलाला घेऊन. त्यात तो मुलगा वारलेला आहे आणि तो राजाला म्हणतो, हे तुझ्यामुळं झालं, तुझ्यामुळे माझा हा मुलगा वारलेला आहे. राजा म्हणतो, कसं काय? म्हणतो, तुझ्या राज्यामध्ये शूद्र तपस्या करायला लागले आणि म्हणून आमची मुलं मरतायत. राजा म्हणतो, मग कुठला शूद्र तपस्या करायला लागला? म्हणून राजा धनुष्यबाण घेऊन शोधायला निघतो. जंगलात जातो, एका ऋषीच्या आश्रमात तो पाणी प्यायला जातो. तिथे जाऊन पाणी पितो आणि त्याला तिथे खूप छान वाटतं. आणि मग तो ऋषीला म्हणतो की तुमचं गोत्र काय? ऋषी म्हणतो की त्याचं काय करायचंय? नाही विचारतोय म्हणतो. मग ते सांगतो की मी शूद्र कुळातला आहे. आणि मग त्याला लक्षात येतं की ह्या ऋषीच्या अभ्यासामुळे किंवा यानं शास्त्राचा अभ्यास केल्यामुळे त्यांचं मूल वारलेलं आहे. आणि मग तो राजा त्या ऋषीला संपवतो, मारतो. ही कथा तुम्हाला सगळ्यांना माहित असेल. ते ऋषी होते शंभू. ज्या समुदायाला वाचण्याचाच अधिकार नव्हता, त्या समुदायाच्या पिढ्या हजारो वर्षानंतर वाचक मेळावा घेत आहेत. ते फक्त विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ही खूप संवेदनशील गोष्ट आहे. तुम्ही वेद ऐकू नयेत म्हणून त्यांच्या खोलीत पंखा मारणारे तुम्ही आधी बहिरे केले जायचे आणि मग तुम्हाला त्या खोलीत नोकरी मिळायची. त्या सगळ्या उत्पीडनाला, त्या सगळ्या शोषणाला तोंड देत देत हजारो वर्षाचं शोषण सहन करत करत आणि हजारो लोकांनी प्रयत्न केल्यानंतर आज आम्ही वाचक झालो. त्यानंतरही आम्हाला काय वाचायचं हे जर कळत नसेल तर मग ह्या इतक्या हजारो वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या लोकांनी आपण सगळ्यांनी वाचावं म्हणून बलिदान दिले, त्या सगळ्यांच्या बलिदानाची आपण चेष्टा करतो. काय वाचतोय आपण? कशा पद्धतीचं वाचतोय? त्यातनं आपली मानसिकता काय तयार होतीये? आपण वागतोय का? वाचनाचं परत आचरण हा पण त्यातला मोठा प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खिशात पाव घेऊन आघाशासारखं लंडनच्या लायब्ररीमध्ये वाचायचे
याचा किस्सा आम्ही फार रंगवून रंगवून सांगतो. आम्हाला फार भरून येतं, गैवरून येतं की नाही आमच्यासाठी त्यांनी उपासमार केली आणि ती पुस्तकं वाचली. त्याचं फलित काय पुढे? त्याच्यानंतर काय सांगितलं त्यांनी? शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. त्यांच्या प्रत्येक पुस्तकातनं, त्यांच्या प्रत्येक पेपरमधल्या त्यांच्या लिखाणातनं त्यांनी इथल्या दलित, शोषित, वंचित, पीडित समूहाचे प्रश्न मांडले. फक्त बुद्धिस्ट किंवा महार कम्युनिटीचे प्रश्न मांडले का? भटक्यांबद्दल बाबासाहेब काहीच बोलले नाहीत का? महिलांबद्दल बाबासाहेब काहीच बोललेले नाहीत का? मग इथल्या सगळ्या 18 पगड जाती बाबासाहेब वाचताना किंवा वाचतात पण ते अनुकरताना मागे का हटतात? आपण स्वतः सुद्धा, म्हणजे इथे सगळेजण वाचक मेळावे आहेत, प्रबुद्ध भारतचं काय चाललंय, आता कसं छापलं पाहिजे, काय केलं पाहिजे, याच्यावर आपण सगळे बोलतोय. पण एकंदर सध्याची भारताची परिस्थिती पाहता, इथल्या राज्याच्या राजकारणाची परिस्थिती पाहता आपले परत ते दिवस येणार आहेत की परत आपण जर पेपर वाचला तर आपली जीभ कापली जाईल. कारण की आजच UGC सारखे कायदे येत आहेत किंवा संविधान विरोधी मूल्य आपल्या पेपरांमधनं छापली जात आहेत. माझ्या बॅगमध्ये अजून एक पेपर आहे, 2 दिवसापूर्वी आलेला अर्थसंकल्प देशाचा. पूर्ण पेपर चाळलाय मी. एक राहुल गांधीचं स्टेटमेंट सोडता त्या अर्थसंकल्पाची चिकित्सा कुठेही केलेली नाही. फक्त इन्फॉर्मेशन आहे, एवढे कोटी दिले, एवढे कोटी दिले, एवढे कोटी दिले, पण त्याचा लोकांना काय नफा होणार आहे, काय नुकसान होणार आहे, त्याचं बजेट परफेक्ट आहे का, एवढा पैसा देश आणणार कुठून आहे आणि तो खर्चणार कुठे आहे, हे साक्षर करायचं काम ह्या वृत्तपत्रांचं आहे. ते करताना वृत्तपत्र दिसत नाही, फक्त हुजरेगिरी, फक्त हुजरेगिरी. काय? काहीही कारण नसताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री छत्रपतींसोबत स्वतःचा एक फोटो फुलं वाहतानाचा महाराष्ट्रभर छापून आणतात. ना त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, ना त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आहे, ना त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची एखादी संस्मरणीय विजयाचा दिवस आहे. फक्त लोकांना हॅमर करण्यासाठी, त्या चित्रातनं लोकांना हॅमर करण्यासाठी की मी आहे तो शिलेदार, हे दाखवण्यासाठी वृत्तपत्र त्यांची मदत करतात. मागच्या काही वर्षांमध्ये फ्रंट पेजला जाहिराती यायला लागल्यात. मी आमच्या लहानपणी कधीच फ्रंट पेजला जाहिरात नव्हती बघितली. फ्रंट पेजला असायची हेडलाईन. तुमची कितीही मोठी जाहिरात असो ती सेकंड पेजला, थर्ड पेजला, लास्ट पेजला, फ्रंट पेजला कधीही कुठलं वृत्तपत्र जाहिरात देत नव्हतं. आता मागच्या 10 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये खूप वाढले आणि जाहिरातीचा खर्चही अमाप वाढलाय प्रस्तावित सगळ्या पेपरमध्ये. माझी जडणघडण जी झाली आहे ना, ती या पेपराचा त्याच्यात खूप मोठा भाग आहे. मी सगळ्यात पहिले वाचायचे संध्यानंद. संध्यानंद मध्ये येतात काल्पनिक कथा. अमुक ग्रहाची अंगठी घातली की कसं झालं एकदमच रात्रीतून. मग रात्री मी या गोष्टीला 10 वेळा म्हणून झोपले आणि सकाळी उठल्यानंतर पाहते तर काय हे झालं. संध्यानंद तुम्हाला सगळ्या अशा चमत्कारिक गोष्टींनी भरलेला दिसेल. तो कल्पनेच्या जगात नेतो तुम्हाला, तुमच्या वास्तव दुःखाशी तुमचा संबंध तोडून टाकतो. मग मी थोडीशी प्रोग्रेस झाली माझी, मी आले पुण्यनगरीकडे. आणि पुण्यनगरी तुम्हाला परत कुठल्या तरी एका फेवरच्या बातम्या दाखवतो, तुमचं मतांतर बनवायचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये कुठे तुम्हाला दलित अन्याय, अत्याचार, अॅट्रॉसिटीच्या केसेस, महिलांवरील बलात्कार जर उच्चवर्णीयांकडनं झाले असतील तर
ते फार मोठ्या प्रमाणात बघायला ती बातमी तशा पद्धतीने मिळणार नाही, कुठेतरी अशी. किंवा मग खूप बोल्ड आणि त्याची पेपर विक्रेता जोरजोरात. मी नाशिकला असताना एक पेपर मी स्वतः विकायचे आणि तो पेपर कुठल्याच हेडलाईनला विकला जात नव्हता जेवढा बलात्काराच्या हेडलाईन विकला जायचा. मी स्वतः अशी सांगायचे ना की दुसरी काही, आज मुख्यमंत्र्यांची भेट कोणी विकत घेत नव्हतं, पण आज इथे बलात्कार झाला म्हणलं की लगेच दाखवतो. तर अशा सगळ्या वातावरणामध्ये जिथे तुम्हाला सामनासारखं मुखपत्र बघायला मिळेल शिवसेनेचं, दिवस रात्र शिवसेना काय म्हणते याच्यावरच ते बोलतात. जिथे तुम्हाला लोकमत सारखं वृत्तपत्र मिळेल, जिथे लोकसत्ता सारखं वृत्तपत्र सुद्धा तुम्हाला त्यांच्या विचारधारेला नकळत सॉफ्टली पेरताना दिसतील. ते तुम्हाला कळणारही नाही, तुम्ही नॉर्मल वाचताय असं वाटेल, पण तुमच्या अदृश्य मेंदूपर्यंत ती ऑर्डर पोहोचवतील त्यांची काय आहे ती त्या वाचनात. मग अशा वेळेला तुमचं माध्यम काय? आंबेडकरी राजकारणाचं मुखपत्र काय? कुठले पेपर मला सांगा. कुठले पेपर जे तुम्हाला तुमच्या राजकारणाबद्दल नॉलेज देतात, तुमच्याबद्दल बोलतात, तुमच्या विषयांवर बोलतात? तर नाही, कुठलेही नाही. कोण बोलतं इथल्या शिक्षकांच्या प्रश्नांवर, इथल्या नोकरदारांच्या प्रश्नावर, इथल्या SC ST OBCच्या आरक्षण आणि इथल्या संविधानिक मूल्यांच्या संरक्षणाबद्दल? आज तुमच्या हातात येणारा रोजचा पेपर, कुठलाच पेपर घेऊन बघा तुम्ही, कुणीही याच्या संदर्भात बोलत नाही. आज देशभरामध्ये एवढे कांड चालू आहे, इंटरनेटवर तुम्ही बघत असाल, त्या सगळ्या संदर्भाने चिकित्सा करणारी पत्रकारिता उरली आहे का? आज ॲट्रॉसिटी, दररोज ॲट्रॉसिटीच्या केसेस, जसं बाळासाहेब, म्हणजे मी फार सामान्य कार्यकर्ती, माझं काही खूप मोठं जनसंघटन वगैरे असं काही नाही आहे, पण बाळासाहेबांच्या कृपेने आज मी प्रदेश प्रवक्ता म्हणून काम पाहिले, प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले, त्याच्यानंतर राष्ट्रीय कार्यकारिणीवर आता सदस्य आहे. आणि तेव्हा लोक मला जेव्हा फोन करतात आणि सांगतात, तेव्हा कळतं की दररोज ॲट्रॉसिटीज घडत आहेत. इतक्या ॲट्रॉसिटीज की हतबल व्हायला होतं कधी कधी की काय करायचं आपण. आपल्या कॅपॅसिटीज नाहीत एवढ्या जागेवर पोहोचणं, एवढ्या जागेवर करणं. परस्पर शेत्या नावावर करून दिल्या जातात, लेकी बाळींना परस्पर उचलून नेलं जातं, पोरी बाळी 18 वर्षाच्या होस तर आधीच गायब केल्या जातात दमदाटी. कितीतरी केसेस अशा येतात आणि त्याबद्दल अवाक्षर इथली प्रस्थापित मीडिया तुम्हाला सांगत नाही. आणि तुम्हीही ते जाणून घ्यायचा प्रश्न पडत नाही तुम्हाला. बऱ्याच वेळा तुम्हाला म्हणते याचा अर्थ त्याच्यात मी पण आल्या, कारण का तुम्ही तर बोलणाऱ्याच्या मूडमध्ये आहे, नंतर बहुतेक मी तिकडे असेल, तर सगळेच आपल्या सगळ्यांना तो प्रश्नच पडत नाही मुळात. कारण की आम्ही शिकलो पण संघटित नाही. काय करायचं होतं? संघटित होऊन तुम्हाला कुणाच्या तरी, एकतर कसे आम्हाला सगळ्यांनाच लीडर व्हायचे, तुम्हाला लीडरशिप तुमची निवडावी लागणार. माझं काय म्हणणं आहे की बाबा साहेबांचा वैचारिक वारसदार हा तुम्हाला दिसला तर पाहिजे. मला सांगा, या पेपरातनं आणि बाळासाहेबांच्या बोलण्यातनं आजपर्यंत मनुस्मृती, हिंदुत्व, प्रस्थापित चातुर्वर्ण व्यवस्था किंवा इथल्या जात पितृसत्तात्मक व्यवस्थेला पूरक असं काहीतरी बोलल्या गेले असे एक विधान मला तुम्ही दाखवा. मी त्यांचं थोडंसं, माझं म्हणणं काय की आपण नेहमी बाळासाहेब आंबेडकरांबद्दल बोलताना वारसा, जैविक वारसा बोलतो, मी वैचारिक वारशाबद्दल बोलतो. आज भारतामध्ये
जे बोटावर मोजणारी लोक असतील ना, जे बाबासाहेबांचा वैचारिक वारसा चालवतात, त्यात बाळासाहेब हे अग्रणीय नाव आहे. हे तुमच्या आजूबाजूची लोक जे डायवर्ट करतात ना, आपल्याला सांगतात की नुसतं वैचारिक पाहिजे आम्हाला, नुसता वारसा नाही लागणार. अहो, तुम्हाला पाटलानंतर पाटील चालतोय, तुम्हाला त्यांच्यानंतर ते चालतायत, मग आमच्या नंतर आम्ही का नाही चालत? बरं, आम्ही वैचारिक प्रूफ केलंय की आम्ही त्याच विचाराचे आहोत म्हणून. आणि जर विचारधारा सोडली असती तर आम्ही आज सेटल असतो की नाही? कुठल्या नेत्याने त्याच्या घरातील संपत्ती पब्लिक डोमेन मध्ये टाकली मला सांगा? एक स्क्वेअर फूट जागा नाही. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कमवलेली सगळी संपत्ती पब्लिक डोमेन मध्ये, सगळे कॉलेज, विद्यापीठ, त्यांची पुस्तकं, त्यांची लेकरं, त्यांच्या सुना, नातवं, सगळं पब्लिक डोमेन मध्ये टाकलं. आणि तरीही तुम्हाला त्यांच्याकडनं सत्व परीक्षा हवी आहे. हा वृत्तपत्राचा परिणाम, हा वाचनाचा परिणाम. तुम्ही काय वाचताय? तुम्हाला बुद्धिभ्रम करणारं वाचन जास्त आवडायला लागलं. तुम्हाला तर्क, मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध अँड हिज धम्मामध्ये लिहित असताना बुद्धाचं तत्वज्ञान मांडतात की कुठलंही तत्वज्ञान तपासून पहा आधी. त्याचं मापदंड काय असलं पाहिजे? तर्क, तत्व आणि विज्ञान. मग आज आम्ही इथल्या उपस्थित सगळ्या राजकीय पक्षांना, सगळ्या सामाजिक व्यवस्थेला ह्या सगळ्या मापदंडामध्ये तपासून पाहतो का? तर्क, तत्व आणि विज्ञान. मग ही समीक्षा जर आम्ही करणार नसू तर आम्ही वाचक झालोत का? मला असं वाटतं की आजच्या निमित्ताने हा तरी विचार करावा आपण. किमान मला सकाळपासून 2 साड्या मिळाल्या ताई, आणि प्रत्येक साडीची किंमत साधारण 1000 रुपयाच्या पुढे असणार. 4 लोकांच्या घरी प्रबुद्ध भारत पोहोचवता आलं असतं. मला आवडणाऱ्या साड्या मी तर विकत घेतेच की. हे मला तुम्हाला पण सांगणे की वाढदिवसाला चाललाय तुम्ही, पार्लेजीचा पुडा एका दिवसात संपणार आहे, एखादं छोटस खेळणं नेलं तुटणार फुटणार आहे, त्या घराला तुम्ही पूर्ण घराला बक्षीस देऊ शकता. तुम्ही त्यांच्या नावाने 500 रुपयाची पावती पाडू. त्यांच्याकडे ऑलरेडी येत असेल तर त्यांना म्हणायचं की हे मी तुम्हाला ऑथॉरिटी देतो की हे कोणाला द्यायचं ते तुम्ही ठरवा. आपण आपली गिफ्टची पद्धत बदलूयात ना, तेव्हा प्रबुद्ध भारत आपल्याला बदलत आहे. याच्यावर प्रबुद्ध भारतचा ऍड्रेस आहे, मेल आयडी आहे, स्कॅनर आहे, सगळे. तुमच्यापैकी तुमच्या एरियातल्या झालेल्या घटनांची समीक्षा तुम्ही कधी लिहून प्रबुद्ध भारतला पाठवली? कधीच नाही. तुमच्या इथे राजकीय घडामोडी ज्या घडल्या, मागच्या महिन्यामध्ये इलेक्शन झाल्या, त्या इलेक्शनचं आंबेडकर राईट्स थॉटने अनालिसिस करून तुम्ही कधी लिहून प्रबुद्ध भारतला पाठवलं? सगळे शिकलेली लोक आहेत. आपल्याला लेखक कुठून येणार आहेत? आपल्याकडे आहे का मानधन देण्या इतपत आपली ऐपत आहे का? एक लेखक लिहायचे 5000 2000, कमीत कमी 2000 तर घेतो एका लेखाचे, चांगला पत्रकार असेल तर. मग आपण स्वतः पत्रकार आहोत. आपल्यामध्ये कितीतरी ग्रॅज्युएट झालेली लोक आहेत, कितीतरी PhD होल्डर आहेत, कितीतरी रिटायर्ड लोक आहेत, त्यांच्याकडे आयुष्यभराचा अनुभव आहे. अशा लोकांनी लेखन करून प्रबुद्ध भारतला का पाठवू नये?
नवीन पिढी आहे, युट्यूबला रील बनवतीये, ब्लॉग बनवतीये, कुठला एखादा संवेदनशीलपणेचा विषय ट्राय करून प्रबुद्ध भारत युट्यूब चॅनल पण आहे ना, त्याच्यासाठी एखादा व्हिडिओ तुम्ही PDF मध्ये टीमशी कॉन्टॅक्ट करून त्यांना पाठवलं की बाबा हे प्रबुद्धवरनं शेअर करा तुम्ही, प्रबुद्धला याच्यातनं जे काही थोडीफार अर्निंग पण होईल, थोडंफार याच्यातनं लोकांपर्यंत इश्यूज पण जातील आणि प्रबुद्ध भारत सर्वसमावेशक इमेज त्याची तयार होईल अजून मोठ्या प्रमाणामध्ये. सगळ्याचं सोंग आणता येते, पैशाचं सोंग आणता येत नाही. बरं, आपल्याकडे करोडोनी घोटाळे करणारे नेते पण नाहीत. नाही, आपल्याकडे नाही, तो इथं आहेत, आपल्याकडे नाहीत. भारतात आहेत, आपल्याकडे नाहीत ना ते, आणि आपल्याकडे नकोच पण. ह्या सगळ्या अंगेलने आजच्या दिवशी मला असं वाटतं की विचार केला पाहिजे तुम्ही सगळ्या, की प्रबुद्ध भारतला आपल्याला समृद्ध करायचं असेल तर प्रबुद्ध भारतचा खप वाढवावा लागेल. तो खप कसा वाढणार? कित्येक लोक असतील ज्यांना 500 रुपये देणं शक्य नाही. तुमच्या झोपडपट्ट्यांमध्ये अभ्यास वर्ग चालू करा, तिथे वाचनालय असेल, तिथल्या बुद्ध विहाराचं त्याचं तर तुम्ही हे घेऊ शकता ना जबाबदारी, की तिथे प्रबुद्ध भारतचे 1-2 अंक तिथे दर 15 दिवसाला पडतील, त्याची जबाबदारी माझी. माझ्या आजूबाजूच्या हनुमान मंदिरामध्ये दर महिन्याला याचे अंक पडतील, त्याची जबाबदारी माझी. सगळ्या सार्वजनिक वाचनालयांमध्ये 2 अंक जातील, याची जबाबदारी माझी. काय नाही करतायत, आयडियाज फक्त असायला हव्यात तुमच्याकडे. हा पेपर फक्त आपला पेपर आपणच वाचतोय, हा पेपर दुसऱ्यांपर्यंत बाबासाहेबांचा पेपर फक्त आपणच वाचायचो का? अख्खं जग लक्ष ठेवून असायचं की काय लिहिणार आहेत बाबासाहेब. मग आत्ता प्रबुद्ध भारतकडे सगळ्यांचं लक्ष जाईल याच्यासाठी आपण काय करतो? सार्वजनिक पेपरांच्या दुकानावर प्रबुद्ध भारतचा अंक असला पाहिजे का नाही? पण तो खपल्या जात नाही म्हणून विक्रेता ठेवत नाही. आपण किमान पेपर विकत घ्यायला हे तर विचारू, प्रबुद्ध भारतचा अंक आहे का तुमच्याकडे? त्याच्याकडे मागणी झाली तर तो बी चेक करत की बाबा काय आहे. करतो का मागणी आपण प्रबुद्ध भारतची कुठे गेल्यावर? तर तेही करू शकतो आपण. युट्यूब चॅनल चालू आहे प्रबुद्ध भारतचं, त्याला कंटेंट पुरवू शकता. सगळे जेवढी तरुण मुलं आहेत त्या सगळ्यांना माझं म्हणणं आहे की तुमच्या दृष्टिकोनातनं विषय मांडा, प्रबुद्ध भारतला पाठवा. कुठले? तुमच्या अभ्यासाचे असतील, तुमच्या सुरक्षेचे असतील, तुमच्या मेंटल हेल्थचे असतील. विषय फक्त चळवळीत होणारं शोषण आणि शासन एवढाच नाही. आपल्या मुलांचं एज्युकेशन आहे, आपल्या मुलांची मेंटल हेल्थ आहे, आपले पब्लिक कन्व्हर्सेशन्स आहेत, आपल्या आजूबाजूचा निसर्ग आहे. बाबासाहेबां म्हणजे मी 2012-13 पासून जसं बाबासाहेब थोडं जवळ यायला लागले त्यांच्या, तेव्हा लक्षात यायला लागलं की मी कोकणात फिरायला गेले आणि एका झाडाची फांदी तोडायला लागले. तर तिथले माझ्यासोबत जे होते ते म्हणजे ताई ते तोडू नका, म्हणजे त्या झाडाला कायद्याचं संरक्षण, ते झाड तोडलं तर मनुष्यवधाचा गुन्हा लागतो. तुम्हाला एवढं समृद्ध संविधान देणारा व्यक्ती तुमच्याकडे आहे ज्यांनी किड्या मकोड्यांपासून म्हणजे एखादा पशु जनावर जरी अलिप्त व्हायला लागलं तर त्याला कायद्याची सुरक्षा मिळते. आणि एवढं व्यापक विचार करणाऱ्या व्यक्तीचे, महामानवाचे आपण अनुयायी आहोत, तर आपण ह्या सगळ्या विषयांवर का बोललो नाही पाहिजे? सगळ्यांवर बोललं पाहिजे. त्यावर आंबेडकरी दृष्टिकोन ठेवला पाहिजे. बरोबर? इथल्या संस्कृती म्हणजे मी मंदिरांमध्ये जाते तर मी त्या मूर्त्यांना निहाळून बघते. हजारो वर्षामधील शेकडो वर्ष लागून कित्येक मजुरांनी फक्त 2 वेळच्या जेवणावारी त्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. ती आमच्या श्रमाची चोरी नाहीये का? मंदिरांवर आज आमची मालकी आहे का? नाही.
पण तिथल्या मूर्त्या कोरण्यामध्ये आमचे श्रम आहेत, त्याला आमच्या घामाचा वास आहे, त्या लेण्यांमध्ये आमच्यासारख्या श्रमिकांचे श्रम आहे. हे आम्ही आमच्या पद्धतीने मांडलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. पण नाही, आम्हाला त्यांच्या परंपरा फॉलो करायच्या. आम्हाला दिसलं काही टेकवलं डोकं, दिसलं काही टेकवलं डोकं. ज्या माणसांनी आपलं आयुष्य आणि आपली मान अशी ताठ राहावी म्हणून आयुष्यभर खस्ता खाल्ल्या, आपण त्यांचं म्हणणं सुद्धा ऐकत नाही. दिसले ते की टेकवलं डोकं. आपल्याला स्वाभिमान मिळावा म्हणूनच नाही भेटलेत बाबासाहेब. 5-5 पेपर काढली, वेगळी वेगळी आपल्यासाठी लेखन केले, एवढं सगळं. आणि त्यातनं जर ही साध्य होत नसेल तर मग या वाचक मेळाव्याला काय अर्थ राहतो? बघा, वाचनाचा फायदा काय मी तुम्हाला सांगते. मी 2000 पर्यंत काहीही नव्हते. 2008 मध्ये कॉइन बॉक्सवर फोन लावताना मला कॉइन दुकानदाराकडे द्यावा लागायचा. आज माझ्या बॅग मध्ये इथे 3 फोन आहेत, एक टॅब आहे, एक टीव्हीची मोठी एक वस्तू, ते 1 TBचं स्टोरेज आहे एक्स्ट्रा, हेडफोन आहेत, माईक्स आहेत, आणि हे सगळे इलेक्ट्रॉनिक वस्तू मी स्वतः ऑपरेट करते. हे वाचन आणि शिक्षणाचं एवढं तासभर मी बोलू शकते. आणि जर हे सगळं होत नसेल, तुमची समीक्षेची ताकद हिरावल्या जात असेल, तुमचं आकलनाची ताकद हिरावल्या जात असेल, तुम्हाला सक्षम निर्णय घेण्यासाठी जर विचार करण्याची वेळ येतच नसेल, विचारच करत नसाल तुम्ही, तर तुमचं वाचन चुकीचं आहे. तुम्ही पोथी वाचताय. मग सावित्रीमाईने दगड गोटे खाल्ले तुम्हाला शाळेत नेण्यासाठी बायकांसाठी, किंवा बहुजन मुलांसाठी सुद्धा. आणि आम्ही काय शिकतोय? पोथी पारायण. श्रद्धा असावी, करा, श्रद्धा ज्याची आहे ती करा तुम्ही. पण ते काय वाचतोय त्याचं आकलन आहे का? फक्त पाठांतर चाललंय, पोपटपंची चालली? ती व्यवस्था तुम्हाला ते वाचण्याचा अधिकार तरी देते का? जे तुम्ही वाचताय ती व्यवस्था तुम्हाला वाचण्याचा अधिकार देते का? हे सगळं तपासून बघणारा माणूस चांगला वाचक असतो. अगदी प्रबुद्ध भारत मध्ये एखाद्या लेखामध्ये एखादा शब्द चुकलाय आणि त्याची प्रबुद्ध भारतला कुणीतरी लेखी तक्रार मेल टाकलाय, मला त्याचा जास्त आनंद होतो. त्याची समीक्षा झाली. आपण आपल्याला क्रिटिसाइज करू इंटरनल, नाही तर टाकलं फेसबुकला डायरेक्ट. त्यांचं बघा जरा. अडवाणी साहेबांचं पंतप्रधान पद गेलं, पण ते अजून एक शब्द कुठं बोललेले नाहीत. आमचं साधे एखाद्या समारंभात नाव घेतलं नाही, आम्ही फेसबुकवर त्याचा धुरळा उडवितो. पटले ना? पटत जो वेल सांगते मी तुम्हाला. तर चांगले वाचक बनूया, चांगले क्रिटिसायझर बनूया, चांगला डेटा देऊयात आपण आपल्या पेपराला. तुमचा पेपर आहे, तुम्ही याचे वाचक आहात, तर तुम्ही याच्यासाठी लेखक पण बनू शकता. तुम्ही या पेपरसाठी कंटेंट क्रिएटर बी बनवू शकता. प्रबुद्ध भारतला तुमचा कंटेंट टाकू शकता. आपल्याकडे समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी, सम्यक विद्यार्थी संघटन, विद्वत्त महासभा, कितीतरी संघटना आहे, महिला आघाडी, वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, एवढ्या साऱ्या संघटना एका विचारावर चालणार आहे. बाकी तर भरपूर अजून आहेतच. आणि या सगळ्यांची लीडरशिप करणारा हा पेपर प्रबुद्ध भारत, जो जगासमोर तुम्ही काय आहात हे सांगतो. आणि त्याच्या मेंबरशिपची मारामारी. तर गिफ्ट मध्ये द्याल प्रबुद्ध भारत सगळ्यांना? काय
गिफ्ट मध्ये आलेला घ्याल. प्रबुद्ध भारत सगळ्यांच्या दारापर्यंत पोहोचला पाहिजे, आपल्याच नाही. जिथे चॅलेंज आहेत ना, तीन मी पॉलिटिकल ट्रेनिंग घेतलं, त्याच्यामध्ये 3 शेड बऱ्याच खूप समजून सांगितलं जातं नाही का. एक रेड झोन आहे जिथे तुम्ही कितीही काही करा बदलणार नाही. एक येल्लो झोन आहे जिथे थोडस मेहनत घेतली तर काहीतरी बदलू शकेल. आणि ग्रीन झोन आहे जिथं सगळं बदललेलं. तर हा जो वाचक वर्ग इथं आलाय का, हा ग्रीन झोन मधला वाचक आहे. पण काही येल्लो झोन मधला वाचक असेल, इसाडी, पारधी, मदारी, गारुडी, भराडी, 18 पगड जाती, ज्यांच्यापर्यंत प्रबुद्ध भारत जर गेला तर त्यांच्यात बदल होऊ शकतो, त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे. तुमच्या इकडे भटक्यांच्या वस्त्या आहेत की नाही मला माहित नाही, पण त्या वस्तीवर तुम्ही एक पत्र्याचा डबा लावून त्याच्यात जर हा पेपर नेऊन टाकायला चालू केला की, आणि कोणाला तरी सांगितलं लक्ष ठेवायचं, वाचायला द्यायचं फक्त, तरी खूप बदल होतील. खूप बडबड केली आहे मी माझ्या अँगलने, मला जशी जमते तशी बोलली आहे. याच्यात काही राहून गेलं असेल तर मला कळवा, काही चुकलं असेल तरी मला कळवा. प्रबुद्ध भारतचे वाचक बनूयात. येत्या काळामध्ये प्रबुद्ध भारतला प्रस्थापित मीडियाला धास्ती भरेल अशा लेवलला घेऊन जायचं काम करूया. थांबते. मला इथे बोलवलं, या सगळ्या कार्यक्रमात एवढं सन्मानित केलं, त्यासाठी आयोजकांचे आभार. त्यांची धडपड मी रात्रीपासून पाहते, त्या सगळ्यांचं खूप सारं कौतुक. आणि परत एकदा तुम्हा सगळ्यांना जय भीम.